नमस्कार मंडळी, सगळ्यांकडे गणपती फेस्टिवल झालाच असेल आणि गणपती तुम्हा सर्वांना खूप सारी विद्या वाटून गेलेलाच असेल. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. आज मला तुम्हाला सांगायचं आहे की लहान मुलांच्या बाबतीत काय चूक करू नका, कारण वेळ निघून गेल्यावर काहीच फायदा होत नाही. व्हिडिओ आपण बघणार आहोत, पण त्याआधी श्रीनिधीला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे असं ती म्हटली. काय सांगायचंय बाळा? स्कूलमधला काय मी अभ्यास करते ते. काय करते मग तू अभ्यास स्कूलमध्ये? 4 आणि 3 आणि R आणि P. आणि व्हेजिटेबल्स कुठले दाखवले आज? ऑनियन, टोमॅटो, ड्रमस्टिक्स. ओके. आणि आता मला सगळ्यांसाठी हा व्हिडिओ जो आहे ते थोडंसं एक रेफरन्स देण्यासाठी मी हिला काही प्रश्न विचारणार आहेत. तिला काही माहिती नाही आहे मी तिला काय विचारणार आहे, जस्ट विचारणार आहे आणि तिची उत्तरं खूप महत्त्वाची असणार आहेत. 2 मिनटं त्याच्यामुळे फोकस करा. मला श्रीनी तुला असं विचारायचं आहे की आज तू दिवसभर आजी आबांकडे होतीस ना, तर आज तू टीव्ही बघितलास? आजी आबांकडे टीव्ही नाही बघितला? नाही. मग काय केलं आजी आबांकडे? खेळली, मस्त डिगूकडे गेली. ओके. नंतर आणि तू मला घरी घेऊन झाली. ओके. आणि मग आज तू पूर्ण दिवस मोबाईल फोन बघितलास? फोन बघितला, टीव्ही नाही. फोन बघितला? कोणाचा फोन बघितला? आबा. ओके. आणि किती वेळ बघितला? 1 म्हणजे काय काय बघितलं? फोटो बघितले तुझे? नाही. मग कॉम्प्युटरमध्ये माझे फोटो होते. अच्छा. आणि मी आजी आजोबांचे फोटो फोनवर बघितले. अच्छा, तू आजी आबांचे फोटो बघितलेस का? ओके. आणि मला तुला विचारायचं की तू जेवताना काय करतेस? आपण कसं जेवायला बसतो? राईट टेबल. डायनिंग टेबलवर. आणि आपण जेवता जेवता काय करतो? गप्पा मारतो. बोलतो आणि गप्पा मारतो. व्हेरी गुड. आणि काही गोष्टी सांगतो. आणि आपण जेव्हा बाहेर फिरायला वगैरे जातो किंवा कोणाच्या घरी जातो किंवा हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा मम्मा डॅडा तुला फोन देतात का? नाही देत? नाही, कारण आपले डोळे खराब होतात. ओके, व्हेरी गुड. व्हॉट इज युअर एज? दिसत नाही, मोठ्याने सांगायचं. 4 years old. ओके. व्हॉट इज युअर फेवरेट कलर? पिंक. What food do you like to eat? चीज कॉर्न पिझ्झा. आणि फ्रेंच फ्राय. When you grow up, what do you want to become? मोठं झाल्यावर तुला काय व्हायला आवडेल? काहीच नाही. म्हणजे आता टीचर बघ कसं शिकवतात, डॉक्टर असतात. मग तुला मोठं झाल्यावर तू काय बनणार? काय नाही बनणार. तुला रोज होमवर्क करायला आवडतो? हो. ओके. मग आता तू एक काम कर, सगळ्यांना तिथे बघा आधी. ओके. आणि आता मराठी महिने म्हणून सांग. ज्येष्ठ, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. इंग्लिश मंथ्स ऑफ द इयर? Months of the year: January, February, March, April, May, June, July, August, September, October, November, December. ओके, झालं. मंडळी, अनेक पालकांनी ना ही चूक केली आणि नंतर फक्त पश्चाताप होतो त्यांना. आपण सगळे आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम हवंय असं म्हणतो, पण काय होतं माहितीये का? पहिल्या 5 ते 6 वर्षात आपण मुलांना खूपच हलकं घेतो. आपण म्हणतो की अरे जाऊ दे, अजून लहान आहेत, आता शिकवून काय उपयोग, मोठं झालं की आपोआप शिकतीलच. मुलं होमवर्क घेऊन बसली तरी आपण लक्ष देत नाही आणि हे तर रोजचं आहे, उद्या करेल असं आपण म्हणतो आणि ते टाळतो. शिक्षकांनी काही रिमार्क लिहिला असेल, मार्क्स कमी आले तरी आपण काय म्हणतो, काय फरक पडतो, अजून पहिलीत तर आहे, अजून दुसरीत तर आहे. कधी कधी तर मुलं शांत बसावीत म्हणून आपण त्यांना मोबाईल देतो. सुरुवातीला 10 मिनिटं दिलेला स्क्रीन टाइम हळूहळू 1 तास होतो, 2 तास होतो आणि नंतर तीच सवय मुलांच्या अभ्यासावर जड होऊ लागते. शाळेतल्या छोट्या चुका, मग ते स्पेलिंग मिस्टेक्स असू दे किंवा
किंवा नंबर चुकवणं असू दे, वर्गात लक्ष न देणे, या आपण दुर्लक्ष करतो. सगळ्या त्यांच्या सवयी किंवा टीचर जे सांगत असते ते आपण काय म्हणतो, अरे सगळ्याच मुलांकडून होतं असं, म्हणून आपण ते नॉर्मल समजतो. आणि मग अचानक आपलं मूल 9वी-10वीला आलं की आपल्याला एक रियालिटी चेक होतो. तेव्हा आपण काय म्हणतो, अरे आत्ता अभ्यास कर, आता तुझं फ्युचर ठरणार आहे, कोचिंग क्लासेस लावतो, एक्स्ट्रा ट्युशन्स लावतो, रात्री जागरण, सगळं त्याच्यावर लादलं जातं आपल्या मुलावर. पण तेव्हा उशीर झालेला असतो. कारण फाउंडेशन जेव्हा मजबूत व्हायला हवं होतं त्या पहिल्या 5 ते 6 वर्षात आपण त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि उशिरा केलेला प्रयत्न म्हणजे वाळूवर उभं केलेलं घर. मी असं म्हणत नाहीये की त्यांना 5 वर्षाचे असताना अभ्यास करायला लावा, पण ॲज अ पेरेंट आपण काय एफर्ट्स घेतोय, आपल्या लहान मुलांबरोबर किती वेळ घालवतोय, पुस्तकं वाचून दाखवतोय का, थोडीशी गोडी निर्माण करतोय का, एकाग्रतेने ते एका जागी बसून काही गोष्टी करतायत का, ते पेंटिंग असू दे, काहीही असू दे, या सगळ्या गोष्टींना ॲज अ पेरेंट छोट्या छोट्या ऑब्झर्व केल्या पाहिजे आणि त्यांच्यामध्ये त्या हॅबिट्स डेव्हलप केल्या पाहिजे. म्हणजेच हा एक पाया बनतो. त्यांचा ब्रेन अजून डेव्हलप झालेलं नाहीये. सो दिस इज द स्टार्ट. आता बाकीचं जाऊ द्या, मला तुम्ही एकदा कमेंट करून आत्ता सांगा की तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं स्क्रीन टाइम आत्ता किती आहे. म्हणजे मुलगा किती पण लहान मोठं किंवा मुलगी पण किती पण लहान किंवा मोठी असू दे, त्यांचं स्क्रीन टाइम काय आहे. स्क्रीन टाइम म्हणजे मोबाईलवर किती वेळ असतात किंवा टीव्हीवर किती वेळ असतात. दोन्हीवर असतील तर दोन्हीचं मिळून मला एक दिवसातून किती तास तुमचं मूल स्क्रीन बघत असतं हे मला कमेंट करून सांगा. ओके. आता श्रीनिधीला माझ्या मुलीचं सांगते, आम्ही खूप लिमिट केलंय. मॅक्झिमम डोक्यावरून पाणी अर्धा तास ती बघते टीव्ही, आणि ते सुद्धा तिला सध्या हास्य जत्रा बघायला आवडतं, त्याच्यामुळे ती कॉमेडी बघत बसते. आमच्या सोबतच बघते. आम्ही तिला टीव्ही लावून दिलाय आणि आम्ही काहीतरी वेगळं करतोय असं आतापर्यंत कधीच आम्ही केलेलं नाहीये. कारण मग नंतर काय व्हिडिओ लागेल, ती काय बघती, ह्याच्यावर आमचा पूर्ण कंट्रोल आहे. माझी मुलगी 4 वर्षाची आहे आता. आता अशी एक गोष्ट सांगते. माझ्या शेजारी एक परिवार होता. त्यांचा मुलगा 5वी-6वी मध्ये कायम ॲव्हरेज होता. ओके. क्लास टेस्टमध्ये कधी पास व्हायचा, कधी फेल व्हायचा. शिक्षकांनी रिमार्क लिहिलं तरी पालक हसत म्हणायचे, अरे काय रिमार्क लिहितात टीचर्स ना, हे सगळे अजून तर लहान आहे, 5वीत तर आहे, मोठा झाला की समजेल. वेळ गेली की आपोआप सिरियस होईल. बघा काय म्हणता येते की वेळ गेली की आपोआप सिरियस होईल. तो खेळ, मोबाईल, टीव्ही यावर त्याचं लक्ष जास्त होतं. पण आई वडील म्हणायचे, चालू दे, बालपण आहे, मज्जा करू दे, आत्ता नाही करणार तर कधी करणार. पण त्यांनी ना एक गोष्ट विसरली. बालपणात ज्या सवयी लागतात त्या आयुष्यभर चालतात. 10वी आली तेव्हा पालकांना अचानक रियालिटी चेक मिळाला. ते काय म्हणाले, आता अभ्यास कर, आता फ्युचर ठरतंय तुझं. प्रायव्हेट ट्युशन्स लावले, रेफरन्स बुक्स आणले, गाईड आणले, रात्री जागून अभ्यास करायला लावला. पण मुलाच्या अंगात सवयच नव्हती. त्याच्यासाठी अभ्यास म्हणजे अगदी ओझं होतं. तणाव, दडपण, अँझायटी त्याला इतकं वाढलं आणि रिझल्ट काही चांगला आला नाही, एकदम मीडियमच आला. आणि मग सुरू झाला ब्लेम गेम. आई वडील त्याला सारखे म्हणायचे, तू अभ्यासच केला नाहीस, तू काय आमचं ऐकतच नाहीस, तू काय आमचं ऐकलंच नाहीस. पण खरं पाहता चूक त्या मुलाची नव्हतीच आहो, चूक पालकांची होती. त्यांनी सुरुवातीला फाउंडेशनकडे लक्षच दिलं नाही. पुस्तक घरी आणली नाही लहानपणापासून, त्याला वाचू नाही दिलं, त्याला ते पिक्चर्स नुसती दाखवली नाही, जे एक ॲटमॉस्फिअर लागतं ते ॲटमॉस्फिअर क्रिएट नाही केलं. लक्षात ठेवा, मुलांचं शिक्षण म्हणजे फक्त एक्झामसाठी नाहीच म्हणत आहे मी. लास्ट मोमेंट प्रिपरेशन नाही, ती एक प्रोसेस आहे. जो लहानपणापासून, जी ती प्रोसेस आहे लहानपणीपासून सुरू होते. तुम्ही ही चूक केली की नंतर बघू तर फ्युचरमध्ये तुम्हाला काहीच करता येणार नाही. वेळ निघून गेल्यावर काहीच फायदा नसतो. माझ्या एका फ्रेंडची स्टोरी सांगते. तिच्या लहान मुलीला अगदी ज्युनियर KG मध्ये असल्यापासून ना छोट्या छोट्या गोष्टी ती माझी मैत्रीण शिकवायला लागली. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्टोरी बुक्स वाचून दाखवायची, तिला वेगवेगळ्या गोष्टी सांगायची. त्यामुळे काय होतं ना, मुलांचं वोकॅबलरी वाढतं, इमॅजिनेशन त्यांचं एकदम असं खुलतं. खेळता खेळता नंबर शिकवायचे की तुझ्याकडे 2 बिस्किटं आहेत, मी अजून 2 दिली तर किती होतील. मग त्याला मॅथ्स सुद्धा मजेदार वाटू लागतं. गृहपाठात ती सोबत बसायची बाजूला की अरे कसं करताय, ओके, काही चुकलं तर गाईड करायला ती असायची. पण कधीही ओरडायची नाही चुकलं तर. चूक झाली की शांतपणे समजावून सांगायची, पुन्हा करून बघ, जमेल तुला, ट्राय बट डोंट क्राय. अशा बऱ्याचशा फ्रेजेस सुद्धा त्यांनी इंट्रोड्यूस केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोबाईल देऊन शांत बसवण्यापेक्षा
ड्रॉइंग कर, पेंटिंग कर. आपण काय विचार करतो, अरे पाणी द्यायचं का, पेंट द्यायचं का, म्हणजे आता केलाच बाई हिने पसारा, रंगच कुठेतरी उडवेल असं म्हणून आपण काय करतो, मोबाईल देतो. बरं आहे ना, गप्पा बसलीये. तसं न करता ड्रॉइंग, पेंटिंग, म्युझिक अशा हॉबीज ती डेव्हलप करायला लागली. आणि आज तिची जी मुलगी आहे ती आहे 5वीत वगैरे आहे, सेल्फ स्टडी करते. कुठलीही समस्या आली की स्वतः सोल्युशन शोधते. खूप क्रिएटिव्ह आहे, स्वतः स्टोरीज सांगते वेगळ्या वेगळ्या नवीन बनवून, स्वतः पोएम्स ती बनवते. कॉन्फिडन्स तिचा जबरदस्त आहे कारण तिचा बेस स्ट्रॉंग आहे. कारण का, तिच्या आईनी खूप लहानपणीपासून बुक्स असतील, वेगवेगळे हॉबीज असतील, तिला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला लावल्या. त्यांचा सुद्धा स्क्रीन टाईम खूप कमी आहे. मला वाटतं अर्धा तास ते 1 तास यामध्ये स्क्रीन टाईम आहे. ते सुद्धा स्नॅक्सच्या वेळेस स्क्रीन टाईम त्यांना अलाउड आहे. पण आता प्रश्न आहे की तुमचं मूल कुठल्या एक्झाम्पलमध्ये बसणार आहे? पहिल्या स्टोरीमधल्या मुलासारखं जिकडे सुरुवातीला सगळं दुर्लक्ष करतात पेरेंट्स आणि अचानक जागे होतात की अरे 10वी आली, का दुसऱ्यासारखं की जिथे सुरुवातीपासून फाउंडेशन आपल्याला मजबूत करायचं आहे आणि सिक्युअर करायचं आहे? चॉईस पूर्णपणे तुमचाच आहे. युनेस्कोच्या रिपोर्टनुसार मुलांचं ना 80% ब्रेन डेव्हलपमेंट पहिल्या 6 वर्षात होतं. म्हणून त्या काळात दिलेलं शिक्षण असेल किंवा वाचनाच्या सवयी आणि विचार करण्याची पद्धत हेच पुढच्या आयुष्याचं फाउंडेशन ठरवतात. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑन द डेव्हलपिंग चाइल्डच्या संशोधनात सुद्धा असं स्पष्ट लिहिलंय की अर्ली एक्सपिरियन्सेस लिटरली शेप द आर्किटेक्चर ऑफ द डेव्हलपिंग ब्रेन. म्हणजे सुरुवातीच्या वर्षातलं एन्व्हायरमेंट जितकं समृद्ध तितकं मुलांची शिकण्याची क्षमता आणि कॉन्फिडन्स जास्त. अजून एक युनिसेफच्या एका अभ्यासानुसार जे पालक दररोज फक्त 20 मिनिटं मुलांना स्टोरी बुक्स वाचून दाखवतात, त्यांच्या मुलांची लँग्वेज स्किल जी आहे आणि अकॅडमिक परफॉर्मन्स 2 ते 3 पट जास्त चांगलं असतं. आणि फक्त थेरी नाहीये, तर जगभरातल्या लाखो मुलांवर त्यांनी रिसर्च केलेला आहे आणि मग हे कन्क्लुजन काढलेलं आहे. म्हणून सुरुवातीला लक्ष न देणं म्हणजे आयुष्यभराची संधी वाया घालवणं असं आहे. पेरेंट्स लहान मुलांना जेवताना फोन देतात, टीव्ही लावून देतात. हळूहळू त्या मुलांच्या डोक्यात काय कन्सेप्ट असते की जेवण म्हणजे टीव्ही टाइम, चला जेव, आता टीव्ही बघायचा आहे मला, म्हणजे मला आता जेवूनच टीव्ही बघायचा आहे. मग कुठे बाहेर गेलं की लहान मुलांना इतका प्रॉब्लेम होतो, बाहेर मूल खात नाही कारण का टीव्हीच नाहीये. मग चला फोन इंट्रोड्यूस झाला, मग आता फोन बघता बघता खातंय ना माझं मूल, मग खाऊ दे. असं करून आई भरवतीये, मुलाला काही कळत नाहीये मूल काय खातंय, किती संपतंय, किती भूक आहे, काहीच नाही. कारण का मूल तर व्यस्त आहे फोन आणि टीव्ही बघण्यात. आई वडील स्वतः जेवताना फोनमध्ये रील्स बघत असतात. मग आता मुलाचं लक्ष कुठे जाणार आहे? तेही असंच म्हणत असेल की आता फोन आणि टीव्ही शिवाय काहीच मजेदार नाहीये. थोडंसं तुम्ही इमॅजिन करा, अशा वातावरणात वाढणाऱ्या मुलांना वाटणार आहे का की अरे पुस्तकं वाचन इंटरेस्टिंग आहे, बुक्स रिडिंग इंटरेस्टिंग आहे, कशाला वाचायची पुस्तकं? आई बाबा पण वाचत नाहीत, आई बाबा तर फोन बघतात, मग कशाला वाचायची पुस्तकं? त्यांना वाटणारच आहे की टीव्ही म्हणजेच एंटरटेनमेंट, रील्स म्हणजेच एंटरटेनमेंट, हेच जीवन आहे. याच्या अगदी विरुद्ध माझे काही फ्रेंड्स आहेत, त्यांची सकाळची सुरुवात वेगळी होते. लवकर उठून एक्सरसाइज करतात, सायकलिंग, रनिंग, योगा, आठवड्याला किमान एकदा तरी ट्रेकिंग किंवा आउटडोर ऍक्टिव्हिटीला जातात. आणि परिणाम काय याचा? त्यांची दोन्ही मुलं जी आहेत त्यांना सेम संस्कार मिळालेले आहेत. आज ते मुलं सकाळी वेळेवर उठतात, आउटडोर ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करतात, सेल्फ डिसिप्लिनमध्ये राहतात. म्हणजेच पॉइंट सोप्पा आहे अगदी. लहान मुलं शिकत नाहीत, ते तुम्हाला कॉपी करतात. सो आई वडील जे करतात तेच ते फॉलो करतात. तर पालक जर फोन आणि टीव्हीमध्ये गुंतलेले असतील किंवा डिसिप्लिन नसेल लाईफमध्ये, तर मुलंही तसंच होणार आहे. स्क्रीन ॲडिक्ट होणार आहेत मुलं. पालक जर बुक्स वाचत नाहीयेत, एक्सरसाइज करत नाहीयेत, काहीच फॉलो करत नाहीत, तर मुलं सुद्धा अशीच होणार आहेत. म्हणून लक्षात ठेवा, आपली प्रत्येक ॲक्शन म्हणजे मुलांसाठी एक लेसन आहे. असं तू हे शिक, ते असं शिकत नाही, ते तुम्हाला ऑब्झर्व करून शिकतात. आता तुम्हाला मी एक धक्कादायक फॅक्ट म्हणजे एक ASER रिपोर्ट सांगते, म्हणजे अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट 2023च्या रिपोर्टमध्ये भारताच्या एक धक्कादायक गोष्ट समोर आली की भारतातल्या 5वीतल्या 50% मुलांना दुसरीचं साधं वाचन सुद्धा येत नाही आणि 5वीतल्या 75% मुलांना बेसिक डिव्हिजन करता येत नाही. याचं कारण काय?
सुरुवातीला दुर्लक्ष. फाउंडेशनमध्ये तुटी राहतात आणि मग पुढे कितीही ट्युशन कोचिंग दिलं तरी गॅप भरून निघत नाही, त्यांना इंटरेस्टच निर्माण होत नाही या गोष्टींमध्ये. एक चाइल्ड डेव्हलपमेंट एक्सपर्ट म्हणाले की एव्हरी टाइम यू गिव्ह अ चाइल्ड अ स्क्रीन टू कीप देम क्वाइट, यू आर शटिंग डाऊन देअर इमॅजिनेशन. म्हणजे मोबाईल मुलांना शांत करतो पण विचार करणं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्रिएटिव्हिटी सगळं मारून टाकतो. त्याऐवजी पेरेंट्सनी रोज 15 मिनिटं संवाद साधा. म्हणत नाहीये दिवसभर, मला माहिती आहे आपल्याला जॉब आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, पैसे कमवायचे आहेत, 15 मिनिटं फक्त तुम्हाला काही डिस्ट्रॅक्शन न घेता संवाद साधायचा आहे. काही डिस्ट्रॅक्शन फोन हातात घेते आणि तुम्ही ती 15 मिनिटं खेळताय लहान मुलांबरोबर, तसं नाही. खेळ पाहिजे, गोष्टी सांगायला पाहिजे, तर रिझल्ट दुप्पट चांगला येतो. तुम्ही बघितलं असेल की 10वी-12वीला आल्यावर अचानक पालक मुलाला कोचिंग क्लासमध्ये टाकतात, 50-60 हजार रुपये खर्च करतात, पण फाउंडेशन स्ट्रॉंग नसलं तर तो पैसा पाण्यात जातो. उलट लहानपणी तुम्ही रोज 20 मिनिटं दिली असती ना तर तेवढा कोचिंगची गरज पडली नसती. कारण का लहान मुलांना गोडी निर्माण होते, त्यांचा कॉन्फिडन्स चांगला असतो की आपल्याला येईल. आणि मी असं म्हणत नाही की त्यांना मार्क 90% 80% पाहिजे. इट इज की ती गोडी निर्माण होणं, ती डिसिप्लिन असणं आयुष्यात, की रोज 1 तास अभ्यासाला बसायचंय मला, रोज 1 तास माझ्या हॉबीला द्यायचा आहे, रोज 1 तास मला आउटडोर वॉक करायचा आहे. डिसिप्लिन मला आयुष्य पाहिजे, फक्त एक्झामचे मार्क असं म्हणत नाहीये. मुलांचं फ्युचर ना एक्झाम रिझल्टने ठरत नाहीच, ते ठरतं त्यांच्या पहिल्या 10 वर्षात तयार झालेल्या हॅबिट्सने. त्या वर्षात त्यांनी वाचनाची सवय लावली, मेहनतीची सवय लावली, प्रॉब्लेम सोडवायची सवय लावली, तर पुढचं आयुष्य तेच संस्कार घेऊन घडणार आहे. म्हणून चूक टाळा, वेळ निघून गेल्यावर उपाय नसतो मंडळी. आजपासून सुरुवात करा. मोबाईल हा टीचर नाही, शाळेचा जो होमवर्क आहे फॉर्मॅलिटी नाही आहेत, आणि एज्युकेशन हा खर्च नाहीये, इन्व्हेस्टमेंट आहे. लक्षात ठेवा, मुलांच्या बाबतीत ही चूक करू नका. वेळ निघून गेल्यावर काहीच फायदा नाहीये, कारण फाउंडेशन जर मजबूत असेल तर बिल्डिंग कधीच ढासळणार नाही. हा व्हिडिओ नक्की बाकीच्या पेरेंट्सना फॉरवर्ड करा, तुमच्या फ्रेंड्सना, ज्यांचा तुम्हाला वाटतं दृष्टिकोन बदलायला पाहिजे त्यांना नक्की फॉरवर्ड करा. आणि तुमचं मत काय आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, जर तुम्ही सिरियस असाल, तुम्हाला स्वतःला इंग्लिश शिकायचं असेल तर माझे रेकॉर्डेड कोर्सेस आहेत. अगदी बेसिक पासून मी इंग्लिश शिकवलेलं आहे. आधी तुम्ही शिका, तुम्ही बोला, मग तुम्ही घरचा गुरु म्हणून तुमच्या लहान मुलांना सुद्धा इंग्लिश शिकवू शकता. बेसिक पासून शिकवलेलं आहे, स्टेप बाय स्टेप स्ट्रक्चर शिकवलेलं आहे. सगळी माहिती खाली डिस्क्रिप्शन मधल्या लिंक मध्ये दिलेली आहे. लिंक क्लिक करा, ॲप डाउनलोड करा, व्हॉट्सॲप नंबर सुद्धा मिळेल. काही प्रश्न असतील तर व्हॉट्सॲप सुद्धा करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. प्लीज इन्व्हेस्ट ऑन युअर किड्स, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट त्यांच्या फ्युचरसाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.